आपला 14वा अध्याय ज्ञानेश्वरीचा गुणत्रय विभाग योग सुरू आहे आणि आज त्यातला 6वा श्लोक आपण घेत आहोत. तत्र सत्वं निर्मलत्वा प्रकाश कमनामयम सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन चानघ तैसे सुख ज्ञान रूपी पाश ओढी चतुर पारधी सत्वगुण तैसे सुख ज्ञान रूपी पाश ओढी चतुर पारधी सत्वगुण मग व्याधपाशी सापडे हरिणी तैसा सुख ज्ञानी जीव गुंते. सत्वगुणा असलेल्या मध्ये काय गुण आपल्याला दिसतात ते इथे सांगितलेले आहेत. जसं चित्त ज्ञाना ज्ञानरूपामध्ये सुखाने कनेक्टेड राहतं आपलं. आणि त्याच्यामध्ये सुख प्राप्त होतं जीवाला ज्ञान संपादन करण्यामध्ये. मग ज्ञान बळे करी बडबड मिरवी उदंड जाणीवेते सुख जे का धनंजया घालवी ते वाया आपणची विद्या आणि मान लाधता संतोष होय जया हर्ष लाभ मात्रे म्हणे धन्य धन्य मीच समाधानी मीच सुखी ज्ञानी ऐसे बोले. अष्टसात्विकांसी मी एक आधार ऐसा अहंकार मनी वाहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा ज्ञान प्राप्त होतं त्याला हँडल करता आलं पाहिजे. बेसिकली नॉलेज इज एनर्जी. मनी जशी एनर्जी आहे, पैसा ही एनर्जी आहे. पैसा हँडलिंग जमलं पाहिजे, एनर्जी हँडल करता आली पाहिजे. चाहे ते पैसे असू देत, चाहे ज्ञान असू दे, चाहे सुख असू दे, नाहीतर एनर्जेटिक कुंडलिनी शक्ती असू दे, ती हँडल करता आली पाहिजे. आणि हँडल करण्यामध्ये तुम्हाला बॅलन्स मेंटेन करावा लागतो. म्हणजे ना डाव्या साईडला जास्त ना उजव्या साईडला जास्त. तो बॅलन्स, सगळीकडे बॅलन्स महत्वाचा आहे. आणि तो येतो विवेकाने. तर जरी ज्ञान प्राप्त झालं आणि त्याचा बॅलन्स माहिती नसेल कसा मेंटेन करायचा, तर काय होतं ते इथे सांगितलंय. मग तो अहंकाराने बडबड करायला लागतो की मला किती ज्ञान आहे, मी हे वाचलंय ते वाचलंय, मला एवढं माहिती आहे, मला ह्याचं ज्ञान आहे, हा विषय माझा मी पारंगत आहे ह्याच्यात. आणि मग तो सगळीकडे सांगायला, मग त्याच्या मागनं सगळेच येतात. अहंकार येतो. नित्य स्वयं सुख जे का धनंजया घालवी ते वाया आपणची. तर ते ज्ञान कशासाठी मिळवलंय आपण? आपल्या आत्म्याला स्थिर करण्यासाठी, त्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आणि शांती प्राप्त करून घेण्यासाठी, आनंद आणि शांती, समाधान, ह्याच्यासाठी आपण ज्ञान मिळवतो. पण ते बाहेर सांगण्यासाठी नसतं. पण इथे काहीतरी वेगळंच होत आहे. विद्या आणि मान लादता संतोष होय जया हर्ष लाभ मात्रे म्हणे धन्य धन्य मीच समाधानी मीच सुखी ज्ञानी ऐसे बोले. माझ्यापेक्षा वेगळा कोण श्रेष्ठ कोणी नाही असू शकत. अष्टसात्विकांसी मी एक आधार ऐसा अहंकार मनी वाहे. एवढे बंधन नाही पुरे होत अंगी भरे भूत विद्वत्तेचे. मग चेक करायला जातात, कोणाला किती कळतंय, मी किती पाण्यात आहे, दुसरे किती पाण्यात आहेत, हे चेकिंग सुरू होतं. ही ही नॅचरल टेंडन्सी आहे, ही सगळीकडे बघायला मिळते. कुठलाही स्किल माणूस शिकतो तो दुसऱ्याला चेक करायला जातो की ह्याच्यात आणि माझ्यात किती डिफरन्स आहे, कोण पुढे आहे, कोणाला जास्त कळतं. ते नाही करायचंय. जे काही आपण मिळवतो आपल्या जीवनामध्ये ते स्वतःसाठी पहिले अप्लाय करायचंय. पहिले स्वतःला वाचवायचंय आणि मग दुसऱ्यांच्या मागे लागायचंय. जसं विमानामध्ये पण ते इन्स्ट्रक्शन देतात, पहिले स्वतःचा मास्क लावा,
आणि मग शहाणपणा करायला जा, दुसऱ्याला लावायचा. सगळीकडे हे एक्झाम्पल ऍप्लिकेशन होतं. प्रत्येक ठिकाणी अर्धवट ज्ञानाने अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायचं नाही. आपण वाचलोय का पूर्ण? आपल्याला जे ज्यासाठी आपण हे सगळं करतोय ते प्राप्त झालंय का? हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकार नाही दुसऱ्याला काही सांगायचा, शिकवण्याचा, मोजमाप करायचा. कोण किती मागे आहे, पुढे आहे, कॅल्क्युलेट करायचा आपल्याला अधिकार नाही. जोपर्यंत तो अधिकार दिला जात नाही. आणि तो अधिकार केव्हा देतात? जेव्हा परमात्म्याला त्या इन्स्ट्रुमेंट कडनं काम करवायचं असेल तेव्हा. ते सुद्धा आपल्या ग्रेटनेससाठी नाही, त्याला एका देहाच्या थ्रू काम करायचं असतं, पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करून घ्यायचा असतो. तेव्हा हे शरीर ते ऍज अ इन्स्ट्रुमेंट यूज करतात, मीडियम वापरलं जातं आपलं शरीर. तिथे सुद्धा आपलं ग्रेटनेस झिरो आहे. सर्वत्र त्याची सत्ता आहे, त्याचं काम आहे, त्याचा प्रोजेक्ट आहे आणि तोच करवून घेतो एनर्जी फॉर्म मध्ये आपल्यामधनं. त्यामुळे हे जे लिहिलेलं आहे हे कुठेही अप्लाय होत नाही खऱ्या अर्थानं. इतकी सात्विकता पाहिजे, ती सत्याची जाणीव झालेली पाहिजे पूर्ण. पण इथे तसं दिसत नाहीये. अष्टसात्विकासी मी एकाधार, ऐसा अहंकार मनी वाहे. एवढे बंधन नाही पुरे होत, अंगी भरे भूत विद्वत्तेचे. स्वये ज्ञान रूप हे तो विसरला, परी नाही त्याला दुःख त्याचे. विषयांच्या ज्ञाने जाय जो फुगोन, म्हणे श्रेष्ठपण आले मज. आता तो काय विसरलाय? मुख्य काय म्हणतात ना, मेन मेन कॉन्सेप्टच तो विसरला, की ज्ञान स्वरूप आत्मस्वरूप तो स्वतः आहे. आत्मा ज्ञान रूप आहे, कारण तो प्रत्यक्ष ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. मला ज्ञान झालं असं म्हणणं म्हणजे आधी नव्हतं. मी ज्ञान स्वरूप आहे असं म्हणणं म्हणजे मीच तो आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अर्थ कळला ज्ञानाचा. हो की नाही? आपण जेव्हा एखादा कोर्स करायला जातो तर तो माणूस जातो तेव्हा हे सिद्ध आहे होतं की त्याला त्याच्याकडे ते पर्टिक्युलर फील्डचं नॉलेज नाही किंवा स्किल नाही, म्हणून त्यांनी क्लास लावला. तो त्याच्याकडे गेला दुसऱ्याकडे आणि तिथून तो स्किल आणि नॉलेज घेऊन आला. पण जेव्हा आपण ज्ञान, मग आत्म्याला ते नसतं का? तर खरा अर्थ ऍक्च्युली असा आहे, म्हणजे खूप गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपल्याला आपल्या आत्म्यानीनं सगळं घेतलेलं असतं अनंत जन्म, कारण आपण खूप अनकाउंटेबल बर्थ आपण घेतलेले आहेत, अनकाउंटेबल लाईफ आपण आपली झालेली आहेत. आणि प्रत्येक जन्मात आपण काही ना काही प्रचंड स्वरूपात ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आता बसल्यानंतर पटकन कळतं कसं कुठलाही सब्जेक्ट? ऍब्सॉर्ब होतो कसा आपल्याला? आपल्या अंगवळणी पडतो कसा? आपल्या ऍक्शन मधनं उतरतो कसा? ह्याचा अर्थ हेच टीचिंग्स आपण पूर्वी एका जन्मात घेतलेले आहेत, ऐकलेले आहेत, प्रॅक्टिकली अनुभवलेले आहेत आणि म्हणून आत्ता सोपे जातात. म्हणजे काय? अल्टिमेटली आपला आत्मा ज्ञानरूप आहे. फक्त धूळ झटकली जाते ना एखाद्या वस्तूवरची आणि आपण वापरायला घेतो, तसं ऍक्च्युली होतं. आणि म्हणून ह्याचाच दुसरा हे रिलेशन असं लागतं की ज्या जन्मात आपण जे शिकायला जातो कुठलेही विषय पर्टिक्युलरली, असं होत नाही की एकदम एक माणूस सगळं शिकला, जगातली सर्व ज्ञान घेतली, असं होत नाही कधी. तो सोल किंवा तो मनुष्य लोअर व्हेकल्सना घेऊन तेव्हाच एखाद्या सब्जेक्ट मध्ये शिकायला जातो जे जे ज्या सब्जेक्टचं प्री नॉलेज त्याला आहे ऑलरेडी. आणि म्हणूनच त्याला पुढचं शिकण्यासाठी पुन्हा एकदा इंटरेस्ट निर्माण होतो. जसं हे सगळ्यांना आता एखादं स्विमिंग आहे, स्विमिंग काय सगळे नाही शिकत. ज्यांना त्या पाण्याचं ओढ आहे,
ज्यांना पाणी आवडतं, ज्यांना पाणीचा अनुभव आवडतो, ज्यांचं पाण्याशी काहीतरी वॉटर एलिमेंटशी काहीतरी कनेक्शन आहे, ते स्विमिंग शिकतात. सगळेच लोक ट्रेकिंग नाही करत. ट्रेकिंग करण्याची स्किल्स, ॲबिलिटीज वेगळ्या आहेत, पोटेन्शियल्स वेगळी आहेत. तेच लोक ते करतात जे त्या ऍक्टिव्हिटीशी पहिल्यापासून कनेक्टेड आहेत. तेच लोक जातात. म्हणजे काय की सोल ज्ञानरूप आहे, त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे, पण एका इन्कार्नेशन मध्ये तो सगळी ज्ञान संपादन करत नाही. प्रत्येक वेळेला थोडं 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 एक एक एरिया घेऊन येतो आणि तो तो पुढे 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 जातो, तसं करत करत. स्वये ज्ञानरूप हे तो विसरला, परी नाही त्याला दुःख त्याचे. विषयांच्या ज्ञाने जाय तो फुगोन, म्हणे श्रेष्ठपण आले मज. जैसा राजा एक, स्वप्ना माझी रंक, हो निया भीक मागू जाता. तया लागताच मुठ पसा दाणे, इंद्र झालो म्हणे स्वर्गीचा मी. पण तो विसरलाय की अरे मी स्वप्न बघतोय, स्वप्नात मी भिकारी आहे, मी इथं खरा राजाच आहे. ते स्वप्नात मिळालेले दाणे त्याला इंद्रपद मिळाल्यासारखं वाटून राहिलं. म्हणजे काय अज्ञान आहे तिथे. कशाचं अज्ञान आहे की मूळ स्वरूप स्वतःच तो विसरलेला आहे, आणि म्हणून थोडस मिळालं म्हणून अहंकार चढतो आहे. आणि म्हणून अहंकार आला नाही पाहिजे, कारण आपण मुख्य ज्ञान स्वरूपच आहोत. तैसा देहातीत देहवंत होता, मानी कृतार्थता बाह्य ज्ञाने. जो देहातीत आहे, अनंत काळापासून आहे, निर्गुण निराकार अव्यक्त असा जो आत्मा आहे, तो देहात येऊन लिमिटेड झाला. आणि त्याला लिमिटेड होऊन त्यानं छोटस काहीतरी ज्ञान, बाह्य ज्ञान मिळवलं, म्हणून त्याला अहंकार आणि कृतार्थता वाटते की वाव आय एम दी ग्रेट. पण तसं नाहीये. विज्ञानी प्रवीण यज्ञ विद्यावेत्ता, स्वर्गावरी सत्ता म्हणे माझी. नाही मज विण आणिक सज्ञान, ऐसा अभिमान मनिवाहे. चातुर्य चंद्रासी जणू माझे चित्त, जाहले सांप्रत नभायसे. आता इथे अहंकार का नाही बाळगायचा आहे, ह्याच्यासाठी दुसरा एक साइड मी सांगेन की आपण आता एक एक आध्यात्मिक अभ्यास करतोय. समजा आपल्या घरातली दुसऱ्या दोन चार व्यक्तींना हे अंग नाहीये, हा इंटरेस्ट नाहीये. म्हणजे आपण असं नाही समजू शकत की अरे आपण आध्यात्मिक अभ्यास करतोय, आपल्याला खूप काहीतरी ज्ञान मिळतंय, आपल्याला सत्य कळतंय, आपल्याला सत्याचं ज्ञान होतंय, म्हणजे हे बाकीचे सगळे मूर्ख आहेत आणि हे प्रपंचात बरबटलेले आहेत, असं आपण म्हणू नाही शकत. कारण कोणाला माहिती त्यांनी पूर्वजन्मात केलेलं आहे आणि आता प्रपंचाचाच आनंद घेण्यासाठी आलेले आहे. आपल्याला माहिती नाही ना कोणाचंच काही, ना स्वतःचं ना दुसऱ्याचं. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत राहणं, स्थिर बुद्धी राहणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला काहीही मिळाल्यानंतर स्थिरता असणं खूप आवश्यक आहे. बॅलन्स खूप आवश्यक आहे. स्थितप्रज्ञ, एकदम उड्या मारायच्या नाहीत आणि एकदम दुःखी नाही व्हायचं, मधली अवस्था फार आवश्यक आहे. चातुर्य चंद्रासी जणू माझे चित्त, जाहले सांप्रत नभा ऐसे. सुख ज्ञान रूपी घाली तो वेसण, ऐसा सत्वगुण जीवा लागी. आणि जिथे सत्वगुण असतो तो त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो, बॅलन्स आणण्याचा कोशिश करतो. तो नाचत नाही, अहंकार बाळगत नाही. मग तयासी तो नाचवतो तैसे, नाचवावे जैसे नंदी बैला. ह्याची देही जीवा बांधी रजोगुण, कैसा ते सांगेन ऐक आता. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, तन्निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. रंजवी जीवासी म्हणून यायासी, रजोगुण ऐसी संज्ञा देती. खुश करत राहतो. रंजवी, रजोगुणा ठाई
काम मूर्तिमंत तारुण्यावस्थेत राहे सदा. जीवी रजोगुण प्रवेशता अल्प चढे आपोआप कामोन्माद. मग तृष्णेची या वाऱ्यावरी स्वार हो निया स्वैर जीव धावे. रजोगुणी रजोगुणाचं वर्णन आहे की तो आपल्याला वासनांमध्ये ठेवतो आणि काय म्हणू शकतो आपण मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये एंगेज करून ठेवतो रजोगुण. रंजवी जीवासी म्हणून यासी रजोगुण ऐसी संज्ञा देती. रजोगुणाठाई काममूर्तिमंत तारुण्यावस्थेत राहे सदा. जीवी रजोगुण प्रवेशता अल्प चढे आपोआप कामोन्माद. कामविकाराचं वेड लागतं. मग तृष्णेची या वाऱ्यावरी स्वार होऊन या स्वैर जीव धावे. काम उन्माद म्हणजे फक्त सेक्शुअल डिझायर्स नाहीये. काम म्हणजे पैसा, सुख, त्याच्यानंतर ऐश्वर, त्याच्यानंतर करिअरच्या मागे पोझिशन पाहिजे, नाम नेम फेम प्रसिद्धी, हे सगळं पाहिजे. हा सगळा कामातलाच भाग आहे. कामच आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात. काम म्हणजे अडकून राहणं, मोहात त्या एखाद्याच्या वासनांमध्ये अडकून राहणं. तर हे मटेरियलिस्टिकला जे स्टिक होऊन राहतात त्यांच्यामध्ये हा गुण आपल्याला दिसू शकतो. मग तृष्णेची या वाऱ्यावरी स्वार होऊन या स्वैर जीव धावे. तृष्णा म्हणजे ती संपतच नाही. अजून हवं, अजून हवं, अजून हवं आहे पुरेसं, त्याच्यात समाधान नाही मिळून राहिलं. स्वैर होऊन धावतोय नुसता अजून हव्याच्या मागे. अग्निकुंडा माझी ओतो नियाघृत ज्वाळ धगधगीत पेटविता. मग सुके ओले ऐसी भाषा काय सर्व काही जाय जळोनिया. तैसी बळावता विषयांची चाड दुःख ही ते गोड ऐसे वाटे. इंद्राचे वैभव उभे ठाके पुढे तरी तेही थोडे वाटू लागे. कितीही श्रीमंती असली तरी अजून अमुक गावात घर व्हायचंय, सगळीकडे घरं असावीत, सगळ्या मेट्रो सिटीज मध्ये माझा एक एक फ्लॅट असावा, अमुक एक गाडी आहे, दोन गाड्या आहेत, नाही अमक्या ब्रँडची गाडी नाही आहे, मुलं उत्तम शिकली आहेत, अरे पण परदेशची ट्रिप नाही होते किंवा मुलगा परदेशी गेला नाही, दुःखच वाटतंय. तो इंडियात शिकलाय, इंडियात कमवतोय, त्याचं सुख नाही. परदेशी नाही गेला, अमक्याचा मुलगा गेला, माझा नाही गेला. म्हणजे काय की जे मिळाले त्याच्यात समाधान न वाटता आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. कारण बाजूला बाजूला इकडे तिकडे काहीतरी दिसत असतं, ते काहीतरी मोठं वाटतं, म्हणून आपलं कमी वाटतं. तृष्णा अनिवार वाढताची ऐसी मेरूही हातासी जरी आला तरी तयाहून साहस दारुण करावे म्हणून झटू लागे. साठविले धन वेचिले आघवे तरी काय खावे मग पुढे. म्हणून या व्याप वाढवी बेभाट बेफाट योजना अचाट अखोनिया. खूप प्लॅनिंग, खूप प्लॅनिंग, खूप प्लॅनिंग, प्लॅनिंग करत जातात लोक. स्वर्गलोकी चांग घ्यावे नाना भोग करू धावे याग ह्याचीसाठी. बांधोनी तलाव धर्मशाळाधिक धार्मिक याज्ञिक होऊ पाहे. मग दान धर्म, कारण म्हणे पुण्य मिळतं, दान धर्म केल्याने पुण्य मिळतं. मग स्वर्गाची ट्रिप, अमेरिका आणि हे सगळ्या युरोप ट्रिप कमी पडली म्हणून स्वर्गाची ट्रिप, मग त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, मग पुण्य कमावलं पाहिजे. किती विचित्र आहे स्थिती ही. परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी, वननेससाठी नाही, स्वर्गासाठी. अनदर युरोप ट्रिप आहे स्वर्ग म्हणजे. बांधोनी तलाव धर्मशाळाधिक धार्मिक याज्ञिक होऊ पाहे. काम्य कर्माविण नेणे आणि काते व्रतापाठी व्रते आचरेतो. मग आपल्याला सगळं करताना दिसतात, पण त्याचं पर्पज काय आहे ते महत्वाचं आहे. तुमचं इंटेन्शन काय असतं कृतीच्या मागे,
अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. इंटेन्शन हे इनव्हिजिबल एनर्जी आहे. आपण कुठलीही गोष्ट करण्यामागे काय इंटेन्शन आहे, फार महत्वाची आहे ही गोष्ट. ते बोलून नाही दाखवलं जात. इंटेन्शन आतमध्ये असतं, थॉट्स मध्ये असतं, हृदयात कॅरी करतो माणूस. आणि ते इंटेन्शन सर्व नाही झालं की भयंकर खोलवर दुखावला जातो तो मनुष्य. जरुरी नाही ना पूर्ण होईल. आपल्याला काय माहिती आपण केलेलं इंटेन्शननी काम पूर्ण होणारच आहे की नाही. अननोईंगली अनफॉर्च्युनेटली कम्प्लीट नाही झालं तर ते इंटेन्शन आत असल्यामुळे हृदयात मध्ये वेदना होतात आणि भयंकर सॅडनेस. कारण इंटेन्शन फुलफिल नाही झालं, कामना पूर्ण नाही झाली. ऐसा खटाटोप वाहे रात्र दिन जैसा प्रभंजन आषाढीचा, तया पुढे मासा चंचळ तो कैसा, पुरुष तो ऐसा रजोगुणी, कामिनी कटाक्ष बोलती चंचल, परी तो तोलेल कैसा ह्याशी, चंचलते माझी विजेते ही मागे, टाकोनी हा वेगे धनंजया. चंचल असतात रजोगुणी माणसं. स्थिरता नाही ना. का नाही स्थिरता? कारण कंटिन्युअस डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे, कंटिन्युअस काहीतरी हवंय, काहीतरी कमी वाटतेय, काहीतरी मिसिंग वाटतंय. त्यामुळे चंचल स्वभाव. धडपड 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 सतत चालू, शांतता नाहीये. स्वर्ग संसाराची धरोनी आशा, उडी घेई कैसा कर्माग्नित, देहातीत परी होता देहवंत, तृष्णेच्या पाशात सापडोनी. देहातीत आहे खरा तो, पण देहवंत लिमिटेड फॉर्म मध्ये आल्यामुळे, अंडरस्टँडिंग मुळे मध्ये आल्यामुळे, लिमिटेशन मध्ये तृष्णा हवेपणाच्या पाशात तो अडकतो बॅडली. आणि कर्माच्या अग्नीत स्वतःला झोकून देतो. केवढं कर्म, पण मागे इनव्हिजिबल इंटेन्शन आहे, विच इज व्हेरी बॅड. गळा आहे ऐसा व्याप व्यापाराचा, रजोगुणेसाचा जीवात्मा हा, रजाचे बंधन देही देहवंता, दारुण सर्वथास जाण ऐसे. त्या आत्म्याला बिचारायला शिक्षा होते, लिमिटेशन मध्ये अडकतो तो आणि स्वतःला खुश करण्याच्या चक्करमध्ये त्याची दारुण अवस्था होते. आता तुझं सांगे तमाचे कौतुक, धनंजय ऐक एक चित्ते. तर तमोगुण, तमस्त्व ज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम, प्रमादालस्य निद्राभि तन्नि बध्नाति भारत. तमोगुणाचे ते येताची पडदा, व्यापार सकळ मंदावती. तमोगुण जाण मेघ काळभोर, मोहरूपी घोर रात्रीतील. काळे घनदाट असे ढग येतात. काय होतं आपल्या घरांमधनं? अंधार होतो, अज्ञानाचा अंधकार पसरतो. काळे ढग जेव्हा बुद्धीला व्यापून टाकतात, आत्म्याला व्यापून टाकतात, तेव्हा सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरतो त्या जीवनात आणि व्यक्तिमत्वात. तमोगुण जाण मेघ काळा भोर, मोहरूपी घोर रात्रीतील. तमोगुण, मेघ कोणता आहे? ढग कोणता आहे? काळा भोर, तमोगुणाचा. आणि जीवन कसं होतं मग? त्यांनी मोहरूपी होतं, प्रचंड मोह. इथे सर्व विकारांची अत्युच्च अवस्था असते तमोगुणामध्ये. मोह एक्स्ट्रीम, काम क्रोध लोभ मोह मत्सर पराकोटीचा, जेलसी, संताप, सगळं जास्त असतं हायएस्ट लेवलवर तमोगुणी माणसामध्ये, किंवा तमोगुण असलेल्या व्यक्तिमत्वात हे दिसतं. अविचार ह्याचा महामंत्र, हे तो मद्यपात्र मूढतेचे. विचारच नाही, विवेकाची तर बातच दूरची आहे. विवेक हा फार दूरची बात आहे त्याच्यासाठी. साधा विचार पण नाही होत कृती करण्यामागे. महामंत्र काय त्याचा? अविचार. काय जे पटकन काहीतरी करायचं,
काहीच कळत नाहीये त्याला. प्रकाश नाहीये कारण अंधकार पसरलेला आहे. हे तो मद्यपात्र मूढतेचे. असो हे जीवासी मोहिनी घालोन टाकी जखडोन चौबाजूनी. आणि हे अज्ञान जे आहे, तमोगुणाचं ढग आहे, हा सर्व बाजूंनी मोहानी जकडून टाकतो व्यक्तीला. त्याला त्याला काही रस्ता नाही मिळत. देहातेची आत्मा मानिती जे कोणी तयासी बंधनी घाली ऐसे. आणि त्याचा आत्मा कोण असतो? तो कोणाला आत्मा समजतो? देह म्हणजे आत्मा आहे. बरेच लोकांना असं वाटतं. रियालिटी आहे. आत्मा म्हणजे देहच आहे. हा मिसअंडरस्टँडिंग आहे खूप लोकांचं. त्यांना आत्मा ही एक ऊर्जा शक्ती आहे, इनविजिबल आहे, ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आहे, प्रचंड ताकदवान आहे, दिव्य आहे, हे माहितीच नाही. देहालाच काही बरेच लोक आत्मा समजतात. आणि देह म्हणजे आत्मा समजून मग त्या हिशोबाने सगळं कॅल्क्युलेशन चालू असतं. शरीरी सर्वत्र माजत आहे एक, राहेना आणिक दुजे तेथे. सर्व इंद्रियांसी येतसे जडत्व, मनासी मूढत्व तमोगुणे. इंद्रियांना जडत्व येतं, मग त्यांच्यामुळे ते काय होतं? आळस आळस बळावतो. प्रचंड आळशी असतात. मग आळशी म्हणजे नुसते फिजिकली नाही, फिजिकल लेझीनेस, मेंटल लेझीनेस, इमोशनल लेझीनेस, हे त्यांचे तिन्ही व्हेकल्स मध्ये लेझीनेस येतो. जडता येते. विचार तर मेंटल लेझीनेस म्हणजे काय? तुम्ही त्याला खूप समजवा, अरे असं नाही तसं नाही, त्याला तेवढी विचारशक्तीच नसते, त्याचं डोकं तेवढं चालतच नाही. मेंटली लेझी, विचार करायची पण इच्छा नाहीये. इमोशनली लेझी, त्यांना काही इमोशन्सच कळत नाहीत. स्वतःच्या पुरत्या कळतात, दुसऱ्यांच्या नाही कळत. इमोशनली लेझी. आणि शारीरिक लेझी म्हणजे आपण आपण बघतो आळशी असतात, उशिरा उठणार, घाणेरडे राहणार, किळसवाणं, घरात सगळं म्हणजे कसं तरीच राहतात, हायजिनिक नसतात, म्हणजे क्लीन आणि डर्टी, काय म्हणतो आपण, हायजीन मेंटेन नाही होत. घाणेरडं जगण्याची पद्धत असते. सगळा कचरा घरात, कपडे कसे तरी ठेवलेत, असे चुरगळलेले कपडे घालून घेतले, कंटाळा इस्त्रीचा, प्रेस करायचा कंटाळा, नीट नेटकं स्वच्छ शुद्ध नाही, घाणेरडे राहतात. देहाचे देहाचे देहा देहातेची आत्मा मानिती जे कोणी तयासी बंधन घाली ऐसे. शरीरी सर्वत्र माजत आहे एक, राहेना आणिक दुजे तेथे. सर्व इंद्रियांसी येतसे जडत्व, मनासी मूढत्व तमोगुणे. आणि मन मूर्खासारखं वागायला लागतं. मठ्ठपणा म्हणलंय त्यांनी. आळसाचा जोर वाढोनी अफार, येऊ लागे भर जांभयांसी. करू नये काही असावे सुस्तीत, आळे पिळे देत ऐसे वाटे. खूप लोक असतात, बघूनच असं कंटाळल्यासारखं होतं आपल्यालाच. घर खूप घाण ठेवतात. कितीतरी बायका अशा असतात, डर्टी, किळस वाटेल जायला सुद्धा, बघायला सुद्धा. पुरुषही तसे असतात, माणसं. स्वच्छताच नाही. बाह्य अंतरंगाची स्वच्छता तर दूरची राहिली, बाहेरची स्वच्छता नाही. कसं तरी काहीतरी राहायचं, सतत कंटाळा आल्यासारखं. जड जड जडता त्यांच्या बिहेवियर मध्ये, बोलण्यामध्ये पण स्लो बोलणार, स्लो सगळं करणार, असं व्यक्तिमत्व पूर्ण दिसतं. करू नये काही असावे सुस्थित सुस्थित, आळे पिळे देत ऐसे वाटे. पाचारिल्ल्या विण बोले ओ म्हणेन, दृष्टी उघडो बैसे जरी. तरी देखे ना तो तमोगुणी काही, पडोनिया राही सुस्तपणे. न बोले ना हले, मुरकुंडी मारून बैसे रात्रंदिन धोंडा जैसा. कसे शब्द वापरले. माणूस बघितलं की कळतो की कसा आहे माणूस, कुठला गुण आहे हे ओळखता येईल. इतकं सुंदर वर्णन आहे. कोसळोनी पडो वरी नभ प्रांत, किंवा पाताळात जावो पृथ्वी. परी उठावे हे येईच ना मनी, राहतो झोपोनी सुस्तपणे. त्याला दुनिया जळली मेली संपली तरी काही फरक नाही पडत. काय वाटेल ते झालं तरी त्यांना त्यांचा आळस, त्यांचं जीवन ते महत्वाचं वाटतं.
दुसऱ्याबद्दल काहीही भावना पोचत नाहीत, कारण इमोशनली लेझीनेस इथे आहे, मेंटल लेझीनेस आहे. ऐसा होता सुस्त काय ते उचित, काय अनुचित हेही नेणे. मग असं सगळं झाल्यानंतर ना मेंटल बॉडी चालेल, ना इमोशनल बॉडी चालेल, आणि ना फिजिकल बॉडी चालेल. त्यामुळे अंडरस्टँडिंग लेवल त्यांची फारच वाट असते. काही कळणारच नाही ना, समजणार नाही, ज्ञान नाही, प्रकाश नाही, कारण काळोख हे सर्वत्र. ऐसा होता सुस्त काय ते उचित, काय अनुचित हेही नेणे. आणि मग त्यांना कितीही समजवा, काही प्रकाश पडत नाही. राहावे लोळत जेथच्या तेथेच, ऐसी बुद्धिसाच तयाची गा. टेकोनिया गाली तळहात दोन्ही, मस्तक घालोनी गुडघ्यात. झोपे माझी गुंग आवडीने होई, मग स्वर्ग तोही तुच्छ लेखी. ज्यांना झोप खूप आवडते, स्वर्ग सुख आहे झोप म्हणजे. खूप आपल्याला दिसतात अशी लोक, झोप प्रिय असते, पण ती लिमिटेड पाहिजे. पटकन उठून आवरता आलं पाहिजे. म्हणजे चंचल म्हणजे रजोगुणा इतकं चंचल पण नाही, पण बॅलन्स्ड असं व्यक्तिमत्व पाहिजे, हलतं डुलतं. जर आपल्यामध्ये हे गुण असतील तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. झोपे माझी गुंग आवडीने होई, मग स्वर्ग तोही तुच्छ लेखी. आणि मग या लोकांना ना ते म्हणतात ना, झोप, जेवण आणि भीती वाटणं, भय, निद्रा, मैथून आणि अन्न, हेच चार, हे हे चारच गोष्टी प्रचंड प्रिय. त्याच्या पुढे बुद्धी धावत नाही, त्याच्या पुढे जग आहे हे पण कळत नाही. इतकी वाईट अवस्था असते. होनी चिरायू झोपोनी राहावे, घेतसे हा जीवे छंद एक. किंवा वाटे जाता कलंडे तो जेथे, तया वाटे तेथे झोपावेच. अमृत आणोनी मग दिले कोणी, तरी धिक्कारोनी दूरलोटी. कळतच नाही त्याला, काय करणार. बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, जडता आलेली आहे पूर्णत्वानी. आंधळ्याने जैसे होनी संतप्त, आवेशे धावत सुटावेगा. तैसे बलात्कारे करी जरी काही, तरी ते सर्व ही ज्ञानशून्य. जर चुकून जर काही ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्या पूर्ण अभ्यास पूर्ण नसतात. कसं तरी काहीतरी करायचं म्हणून धडपड धडपड करून करणार, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतो ना, खूप छान स्किलफुली केलंय असं दिसत नाही. कैसे केव्हा काय कोणाशी बोलावे, नेणेची वागावे कोणे कोठे कैसे. साध्या साध्याचाही करीना विचार, साध्य असाध्य, असा आहे तो शब्द. साध्य असाध्याचाही करीना विचार, तमाचा संचार होता अंगी. सर्व ही वणवा टाकोनी पुसोन, पंख झडपोन एकदाची. ऐसा मनी हाव धरोनी यावेळी, पतंग तोडी घाली जैसा. तमोगुणी तैसा होऊन या पिसा, अचाट साहसा प्रवर्तेगा. करून नये ते करावया धावे, त्वेषाची हावे भरोनिया. आणि असे कधी कधी एकदम उठून काहीतरी करायला जातात आवेशात. त्याचंही कारण काहीतरी तमोगुणीच असतं, अहंकार वगैरे असं काहीतरी, कारण तिथे सगळ्या विकारांचं एक्स्ट्रीम स्टेज आहे, एक्स्ट्रीम आहे सगळ्याचं. त्यामुळे करायला जरी गेले तरी ती काहीतरी वर्स्ट सिच्युएशन असेल, म्हणजे काहीतरी त्याच्यातनं आउटकम चांगलं नाही निघणार, कारण अज्ञानाने अविचाराने केलेली गोष्ट असणार ती. तमोगुणी तैसा होनी पिसा, अचाट साहसा प्रवर्तेगा. करू नये ते करावया धावे, त्वेषाची या हावे भरोनिया. काय सांगू फार, ऐसा अनिवार प्रमादीच भर, असे ज्याचा. एवं निद्रालस्य प्रमाद हे तीन, पाश आवळोन जोरदार. निद्रा, आलस्य आणि प्रमाद हे तीन गुण भयंकर वाईट त्याच्यामध्ये असतात. त्याला आवळून कर्कच्च बांधलेलं असतं या तीन गुणांनी तमोगुणी व्यक्तीला. देख तमोगुण बांधोनिया घेत, उपाधी रहित शुद्ध जीवा. पण आतमध्ये जीव कसा आहे, आत्मा कसा आहे, उपाधी रहित आहे, शुद्ध आहे. पण लोअर थ्री व्हेइकल्स या गुणामध्ये आता पुन्हा तेच,
तीन त्रिगुण कुठे कार्यरत असतात आणि कुठे प्रभुत्व गाजवू शकतात? आत्म्यावर नाही. कारण आत्मा निर्गुण निराकार अव्यक्त आहे, परमशुद्ध आहे. त्याच्यावर कोणाचीही काहीही चालू शकत नाही, कुठलाही गुण त्याला टच करू शकत नाही. हे सर्व गुण लोअर थ्री व्हेइकल्स मध्येच रिफ्लेक्ट होतात आणि म्हणून तिथे आत्मा अडकून पडतो. तीन व्हेइकल्स मध्ये पर्सनॅलिटी, लोअर थ्री व्हेइकल्स म्हणजे पर्सनॅलिटी. आपण म्हणतो ना याची पर्सनॅलिटी कशी आहे ना, ह्याची पर्सनॅलिटी अशी आहे, ह्याची पर्सनॅलिटी तशी आहे. पर्सनॅलिटी म्हणजे लोअर थ्री व्हेइकल्स, आणि त्याच्यामध्ये हे गुण दिसतात आपल्याला, आणि त्याच्यात बिचारा तो आत्मा तडफडत जीवन काटत असतो. काष्ठा लागी अग्नी व्यापोनिया राही, मग दिसे तोही काष्ठाकार. किंवा घटा माझी राहिले आकाश, तया घटाकाश ऐसे नाव. ना तरी भरले सरोवर जळे, चंद्रत्व बिंबले तेथे तैसे. तैसे स्वयंसिद्ध आत्मतत्व शुद्ध, गुणाभासी बद्ध झाले वाटे. जसं आकाश जसा घटाचा आकार असेल तसा आकार घेतो बिचारा, तसंच आत्माही जसं स्वरूप असतं गुणांनी व्याबद्ध झालेलं, तसा तो बिचारा राहतो आयुष्यभर, जन्मभर. आणि मग पुन्हा एकदा संकल्प करून पुन्हा एकदा जन्म घेतो. मग पोतानी तेव्हा कोणते गुण घेऊन येणार? लोअर थ्री व्हेइकल्स. आणखीन एक गंमत सांगते. आता हे तीन व्हेइकल्स आहेत आपले, लोअर थ्री व्हेइकल्स. पर्सनॅलिटी तीन पार्ट मध्ये डिवायडेड आहे. आपला फिजिकल बॉडी, आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे ऍस्ट्रल बॉडी, आणि म्हणजे किंवा इमोशनल बॉडी, आणि तिसरं आहे मेंटल बॉडी. तर ह्या तिन्ही गुण, तिन्ही बॉडीज ना वेगळे वेगळे गुण पण असू शकतात. म्हणजे मेंटल बॉडी रजोगुणी, पण फिजिकल बॉडी सत्वगुणी, असे कॉम्बिनेशन पण असू शकतात. पॉसिबिलिटी आहे 100%. त्यामुळे बघा, काही लोक ऍक्टिव्ह असतात पण त्यांचं मन लेझी असतं, मेंटल बॉडी लेझी होते, लेझी असते. असे कॉम्प्लिकेशन पण दिसतात. तर ते बघावं लागेल, विचार करावा लागेल, आपण कुठे बसतो, आणि मग बॅलन्स साधावा लागेल. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा। देहि कफवात हरोनिया पित्त, कोपता संतप्त देह जैसा। किंवा ग्रीष्म आणि वर्षा काळ मासा सारोनी बाजूस दोहोतेही। मग हिमकाल बळावतो जेव्हा, आकाशही तेव्हा थंडगार। किंवा स्वप्न आणि जागृती ही दोन, सर्वथा लोपोन धनंजया। गाढ निद्रा येता क्षण एक पाही, चित्तवृत्ती तीही जड होय। तैसी रजतमे हरपोनी दोन्ही, सत्व बळावोनी राहे जेव्हा। सत्व बळावतं तेव्हा काय काय होतं? देही कफ वात हरोनिया पित्त, कोपता संतप्त देह जैसा। किंवा ग्रीष्म आणि वर्षा काळ मास, सारोनी बाजूस दोहोतेही। उन्हाळा आणि पावसाळा। मग हिमकाल बळावतो जेव्हा, आकाशही तेव्हा थंडगार। किंवा स्वप्न आणि जागृती ही दोन, सर्वथा लोपोन धनंजया। गाढ निद्रा येता क्षण एक पाही, चित्तवृत्ती तीही जड होय। तैसी रजतमे हरपोनी दोन्ही, सत्व बळावोनी राहे जेव्हा। रज आणि तम हे दोन्ही गुण खाली करून जेव्हा सत्व वृत्ती बळावते, तेव्हा ही स्थिती येते। गाढ निद्रा येता एक क्षण पाही, चित्तवृत्ती तीही जड होय। चित्तवृत्ती आपल्या सत्वगुण असतो तेव्हा चित्तवृत्ती आपल्या कंट्रोलमध्ये असतात, सत्वगुणामध्ये त्या बळावलेल्या नसतात। तेव्हा पार्था जाण सुख मी सज्ञान, सुखी मी सज्ञान, ऐसा अभिमान धरी जीवी। सत्व आणि रज लोपोनी केवळ, वाढताची बळ तमाच येते।
जीव सर्वथैव राहे ना सावध करी नानाविध प्रमादाते. एक लक्षात येतंय का की पूर्ण सत्व, पूर्ण रज आणि पूर्ण तम हे चांगले नाही आहेत. हे तिन्ही जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा तो पूर्ण बॅलन्स्ड पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. कारण आपण बघतोय की अतिसत्व पण चांगला नाही दाखवत आहेत, अति तम पण चांगला नाहीये आणि अति रजोगुण पण चांगला नाहीये. ते तिन्हीला एकाच समान पातळीवर मेंटेन करता आलं पाहिजे. आणि ती तर तारेवरची कसरत आहे. मग बघावं लागेल की कुठे काय क्वालिटीज आहेत आणि त्या त्या पद्धतीनं आपल्याला स्वतःला नीट ऑब्झर्व करून प्रॅक्टिसमध्ये आणावं लागेल. तेव्हा पार्था जण सुखी मी सज्ञान ऐसा अभिमान धरी जीव. अतिशय सत्वगुणांनी पण अहंकार वाढू शकतो. सत्व आणि रज लोपोनी केवळ वाढताची बळ तमाचे ते. जीव सर्वथैव आहे ना सावध करी नानाविध प्रमाद. कारण तमाच्या याच्यात प्रमाद आहे, तो मस्ती दाखवणार, त्यामुळे तिथे तो गोंधळ होणार. तेवी सत्व तम घालून पोटात होता बळवंत रजोगुण. कर्माविण काही चांग दुजे नाही ऐसे मानी देही देहराज. आणि रजोगुण एकदम बळावला, दोन्ही बाकीचे खाली बसले, तर कर्मबद्ध होतो माणूस. कारण त्याला वाटणार केल्याशिवाय काही खरं नाही, मला करायलाच पाहिजे, मला इथे पोचलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, हे रजोगुण सांगणार. म्हणून तिघांचं प्रभुत्व सही नाहीये, तिघांना बॅलन्स करून वापरणं जास्त सही आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशं स्पृहा. रज्जसेतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभा. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्सेतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्. तदोत्तमविदां लोकान् मलान् प्रतिपद्यते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसङ्गीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. आता रजतमा जिंकोनिया पार्था सत्व बळावता ऐसे होय. रिघता वसंत जापरी अर्जुना सुगंध मावेनात पद्मदली. तेवी अंतरात प्रज्ञा ओतप्रोत भरोनी फाकत चोहीकडे. तैसी अंतरात प्रज्ञा ओतप्रोत भरोनी फाकत चोहीकडे. सर्वेंद्रिया ठाई विवेकी जागृती विवेक जागृती डोळसते होती हातपाय. राजहंसाची या चोचीचे जे टोक निवडिते देख क्षीर नीर. तेवी दोषादोष विवेकी साचार इंद्रिये तत्पर होती त्याची. होनी पाईक तयाची या घरे स्वये सेवा करी संयमन. ऐकून येते ते वगळती कान स्वयेची आपण धनंजया. पाहू नये जे जे दृष्टीच ते गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा. ठाकेना निषिद्ध इंद्रियासमोर जैसा का अंधार दीपा पुढे. महानदी जैसी वर्षाकाळी भरे तैसी बुद्धी ठरे सर्वशास्त्री. आता हे केव्हा होईल ही स्थिती? विवेक जागृत झालेला आहे इथे. रजतमाला जिंकून सत्व बळावला आहे, पण जिंकून म्हणजे बॅलन्स्ड पोझिशन मध्ये. त्याच्यामध्ये बॅलन्स असल्याशिवाय ही स्थिती येणार नाही, की जिथे प्रज्ञा ओतप्रोत अंतरामध्ये म्हणजे अंतरंगात, हृदयामध्ये, विचारांमध्ये, थॉट स्पीच ऍक्शन मध्ये ज्ञानाचं रिफ्लेक्शन आहे पूर्णपणे. आणि सर्व इंद्रिय विवेक जागृतीनं डोळस झालेली आहेत. आपलं प्रत्येक इंद्रिय काय करताय तिथे विवेकामध्ये उभा आहे.
राजहंसाची या चोचीचे जे टोक निवडित निवडिते देख क्षीर नीर नीर क्षीर विवेक बुद्धी दोष बघून व्यवस्थित इंद्रिय तत्पर आहेत त्याच्यावर. ही जी अवस्था आहे ही रज आणि तम ला बॅलन्स करून सत्व जेव्हा बळावतो तेव्हा ती स्थिती होणार आहे. ठाकेना निषिद्ध इंद्रियासमोर जैसा का अंधार दीपापुढे महानदी जैसी वर्षा काळी भरे तैसी बुद्धी ठरे सर्वशास्त्री. आपल्याला नष्ट नाही करायचं आहे रजोगुण आणि तामस गुण तमस गुण का. कारण आपल्याला रजोगुण काय करतो ऍक्टिव्ह ठेवतो कर्म मार्गी बनवतो आपल्याला कर्म करायला शिकवतो. पण तो जर कंट्रोल मध्ये असेल तर तो लिमिटेशन मध्ये ठेवतो आपल्याला आपलं कर्म जास्तीत जास्त आपण इन्व्हॉल्व नाही होत बॅलन्स येतो तिथे. आणि तामस गुण तमस गुण पण नष्ट नाही करायचा कारण आपल्यामध्ये आपण म्हणतो ना राग असणं आवश्यक आहे. आवश्यक तेवढा राग असला पाहिजे आवश्यक तेवढा मोह असला पाहिजे. हे सगळे गुण आवश्यक आहेत. नुसतं सात्विक होऊनही काही उपयोग नाहीये तिथे कारण तिथेही पुढे नुकसान आहे पुढे जाऊन. म्हणून त्या दोघांना लिमिटेशन मध्ये ठेवून मग जेव्हा सत्वगुण बळावतो तेव्हा अहंकार होत नाही ज्ञानाचा. कारण कर्म करण्याचा पण अनुभव आपल्याला येतो आणि आपण बॅलन्स आपली पर्सनॅलिटी बॅलन्स्ड असते. ज्ञान जरी आलं तरी आपल्याला माहितीये कर्म करायचंय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. तर त्यामुळे अशा पद्धतीनं रजोगुण आणि तमसगुण पण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे पण ते लिमिटेड फॉर्म मध्ये. अतिशयोक्ती नकोय त्याची. भरोनियार आहे सर्वत्र आकाशी चंद्रप्रभा जैसी पौर्णिमेस तैसी ज्ञानी वृत्ती फाकते सर्वत्र वासना एकत्र होनिया. मना लागी येई विषयांचा विट पडोनी ओहट प्रवृत्तीसी. हे सगळं का होतंय वीट का आला मनाला कारण ज्ञान संपादन केलेलं आहे सत्वगुणाच्या आधारावर. आणि म्हणून कर्म कुठे करायचंय आणि कुठे नाही करायचंय ह्याचा विवेक जागृत झालेला आहे. जाण पार्था देही सत्वगुण वाढे तयाचे उघडे लक्षण हे ऐश्या स्थिती माझी जरी देह जाय तरी गती काय तेही सांगू. असोनी ऐश्वर्य अपार औदार्य आणि काही धैर्य वसे अंगी तरी का न व्हावी इहलोकी कीर्ती सुख प्राप्ती परलोकी सणासुकाळात स्वर्गातून भला पाहुणा पातला आवडता. तरी तयाहून दुजे भले चांग धनंजया सांग काय असे तैसी होय वृद्धी सत्वाची देहांती तरी तयागती दुजी कोठे. शरीर हे त्यांनी म्हणलंय की देह सोडताना जर असा सत्वगुण वाढलेला असेल तर त्याचं काय होईल. अशा स्थिती माझी जरी देह जाय तरी गती काय तेही सांगू. कोणती गती प्राप्त होणार सत्वगुणामध्ये देह सोडला म्हणजे काय ह्याचा अर्थ मृत्यू प्रसंगी सुद्धा कोणत्या गुणात मृत्यू झालेला आहे हे मॅटर करतं. कळतंय का. सत्वगुणाच्या स्थितीमध्ये लोअर व्हेइकल्स असताना जेव्हा आत्मा शरीर सोडेल तेव्हा काय होईल रजोगुणात असताना काय होईल आणि तमस गुणात जर लास्ट मोमेंटच्या श्वासाला असेल तर काय होईल. किती किती सूक्ष्म आहे पहा हा भाग. ऐशा स्थिती माझी जरी देह जाय तरी गती काय तेही सांगू. असोनी ऐश्वर्य अपार औदार्य आणि काही धैर्य वसे अंगी तरी गान व्हावी इहलोकी कीर्ती आणि सुख प्राप्ती परलोकी. सणासुकाळात स्वर्गातून भला पाहुणा पातला आवडता तरी तयाहून तुझे भले चांग धनंजया सांग काय असे. स्वर्ग सुख मिळणार त्याला चांगल्या डायमेन्शनवर हायर मेंटल डायमेन्शनवर तो जाणार कारण तो बॅलन्स स्टेट मध्ये देह सोडला त्यांनी.
सत्वगुणाच्या बेसिसवर देह सोडलेला आहे. त्याची लोअर व्हेइकल्स मध्ये फार जास्त कामना वासना नसल्यामुळे त्या सोलचा जर्नी वेगळ्या डायमेन्शनवर होणार. तरी तयाहून दुजे भले चांग धनंजया सांग काय असे तैसी होय वृद्धी सत्वाची देहांती तरी तयागती दुजी कोठे. शरीर सांडून जे का भोगस्थान निघे जो आपण एकाएकी गुणश्रेष्ठ सत्व घेऊन सांगाती तया लाभे गती सत्वाचीच. आता मागे मी सांगितलं होतं देह सोडताना लोअर थ्री व्हेइकल्स मधलं फिजिकल व्हेइकल आपल्याला इथेच सोडायचं आहे. ठीक आहे. पण बाकी दोन जे लोअर व्हेइकल्स आहेत मेंटल बॉडी आणि ऍस्ट्रल बॉडी किंवा इमोशनल बॉडी किंवा सूक्ष्म शरीर आपल्याला आत्मा बरोबर घेऊन जातो. म्हणजे काय की जर सात्विक गुणामध्ये स्थित असेल लोअर थ्री व्हेइकल्स तर देह तर इथं ठेवायचा आहे. पण दुसरी दोन व्हेइकल्स सत्वगुणामध्ये असल्यामुळे त्यांना जो मधला जो पॅच आहे जो मेंटल प्लेनवर आणि ऍस्ट्रल प्लेनवर सहन करावा लागणार आहे सगळा त्याला पर्जिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. ते पर्जिंग फास्ट होऊन तो फास्ट मूव्ह करेल पुढे हायर मेंटल प्लेनवर देवाचनिक म्हणजे स्वर्ग. कळतंय? असा त्याचा अर्थ आहे इथे सांगितलेला. गुणश्रेष्ठ सत्व घेऊन सांगाती तया लाभे गती सत्वाचीच. काय सांगू फार जया सत्वी असता तया ज्ञानवंता माझी जन्म. आणि मग त्यामुळे पुढचा जन्म पण कसा येणार सत्वगुणी परिवारात येणार. राजा राजेश्वरीये पर्वती पातला तरी तेथे त्याला काय उणे ना तरी येथीचा दीप तेथे नेला तरी का मुकला दीपत्वासी. तैसी जयाची ती सत्वगुण शुद्धी ज्ञानासवे वृद्धी पावोनिया. पाहू लागे बुद्धी विवेकी निशंक महत्त्वाधिक विचारोनी. मग होय तया विचारा सकट जयाचा शेवट ब्रह्मपदी. वेदांती 36 वर्णिली जी स्पष्ट त्याहून जे श्रेष्ठ 37वे. म्हणजे इथे ते सांगतायत श्रीकृष्ण परमात्मा की जर अंत आपला देहांत आपला जर सत्वगुणात झाला तर पुढे काय आहे जन्म सुद्धा सात्विक गुणांनी व्याप्त असा होणार आहे. आणि अर्थातच ज्ञान प्राप्ती पॉसिबल आहे. मग सत्वगुणाच्या शुद्ध अवस्थेमुळे ज्ञान वाढणार आहे वृद्धिंगत होणार आहे. आणि शेवटी मग होय तया विचारा सकट जयाचा शेवट ब्रह्मपदी. परमात्म्याच्या मार्गावर तो अग्रेसर होणार कारण सत्वगुण त्याचा बळावलेला आहे. वेदांती 36 वर्णिली जी स्पष्ट त्याहून जे श्रेष्ठ 37वे. नातरी सांख्यांची 24 जी तत्वे त्याहून जे नवे 25वे. आणि सत्वाधिक तीनही लोपोन स्वभावे जे पूर्ण उरे चौथे. तेची परब्रह्म सर्वोत्तम जाहले सुगम जया लागी तयाची या कुळी तया सत्ववंता लाभे जन्म पार्था निरुपम. अशा घराण्यात असं आपण म्हणतो ना की प्रत्येक आत्मा स्वतः डिसाइड करून येतो पॅरेंट्स कसे पाहिजेत आई वडील कुठलं घराणं पाहिजे कसं वातावरण पाहिजे आर्थिक परिस्थिती काय पाहिजे शिक्षण काय पद्धतीचं मिळवायचं आहे ते आत्मा सगळं आधी ठरवून येतो. तर पृथ्वीवर आपण दोष देतो याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं पण आत्मा आपला पहिला जर्नी ठरवून आलेला आहे. तसा तो सत्वगुणात देह त्याग केल्यामुळे तो सत्व घराण्यात आणि सत्व वातावरणातच सत्वगुणी तो पडणार आहे. आणि त्याचं अख्खं पुढचं जीवनही सत्वगुणांनी आधारित जाणार आहे. तयाची या कुळी तया सत्ववंता लाभे जन्म पार्था निरुपम. ह्याची परी जेव्हा तम आणि सत्व खचोनी महत्व रजासी ये. जेव्हा देही रज होनी प्रबळ घाली धुमाकूळ स्वकृतीचा तेव्हा जी जी होती लक्षणे प्रकट अर्जुना ती नीट ऐक आता. सर्व पदार्थांची वेटाळूनी जैसी भोगते आकाशी वाहुटळ तैसा नाना भोग भोगावया देख देई मोकळीक इंद्रियांसी.
परस्त्रीचा भोग मानिना निषिद्ध रजोगुणे बद्ध जाहला जो. बेसिकली काही नियम बियम काही नाही. रजोगुणी म्हणजे रजोगुणी म्हणजे कसंही कसंही जगायचं. त्याला नियम नाही आहेत काही, की माझं लग्न झालंय मी एक पत्नी व्रत आहे, ते काही नाही. कारण काय अल्टिमेटम काय असतो त्यांचा? आनंद घ्यायचा, पूर्ण जीवन उपभोगायचं. बेसिक टॅगलाईन ही असते जीवनाची. सर्व कर्म करायची, सर्व आनंद घ्यायचे. मग तिथे काही नियम बियम काही नाही. सर्व पदार्थांशी वेटोळोनी जैसी भोवते आकाशी वाहुटळ तैसे नाना भोग भोगावया देख देई मोकळीक इंद्रियांशी. पूर्ण मोकळी परमिशन दिलेली आहे सर्व इंद्रियांना की एन्जॉय युअर लाईफ. परस्त्रीचा भोग मानिना निषिद्ध रजोगुणे बद्ध झाला जो. मग शेळी लागी चरवावे जैसे यथेच्छ तो तैसे भोग भोगी. तिथे काय म्हणतो आपण, मेजरमेंट करायला काही हे नाहीये, लिमिटेशन टाकायला काही मर्यादा नावाची चीज नाहीये. विचारांमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आत्म्यामध्ये स्थिती, त्याची आत्म्याची स्थिती पण तशी, कारण तो लोअर व्हेकल्स मध्ये अडकलेला आहे. त्यामुळे त्याला काही कोणी काही विचारत नाहीये. आणि हा आपला सुटलाय. सर्वता अप्राप्य तेवढेच उरे वेटाळीता सारे परद्रव्य. ऐसा अनावर पोटी लोभतया जो का धनंजया रुजो बुद्ध. पुढे येई ते करावया धावे प्रवृत्तीच्या हावे भरोनिया. वेध लावी ऐसा बांधावा प्रासाद किंवा अश्वमेध करावगा. सगळ्यांपेक्षा बेस्ट बंगला मी बांधीन, घर बांधीन, सगळ्यात महागाचं गाडी घेईन, असा 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 ज्यांना हे असतो, बोलतात असं काही लोक, काही असतात म्हणजे असे बोलणारे पण लोक. तिथे समजायचं रजोगुण आहे. अचाट हा छंद तयाची मना जो का रजोगुणाधीन झाला. बांधावे तलाव खणाव्या विहिरी रचाव्या नगरी मनोरम. नाना उपवने नाना क्रीडास्थाने नाना महावने उभारावीत. यापरी अफाट कर्म हाती घ्यावे बांधोनी अजीवे हिच आस. इह परलोकी नाना भोग घ्यावे पुरे न म्हणावे भोगिता ते. ऐसी अभिलाषा दुर्भर अपार सागर ही हार खाय जेथे. अग्नीचे ही दुर्भरत्व जाण कवडी समान ठरे जेथे. आशा तृष्णा घेती मनापुढे धाव इच्छा घाली विश्व पायातळी. इच्छा, सगळं करण्याची इच्छा, मनात जे येतंय ते करण्याची इच्छा. ऐशा स्थिती माझी जरी देह जाय तरी गती गाय तेही सांगू. आता जर समजा चुकून अशा अवस्थेमध्ये जर डोक्यात काहीतरी प्लॅनिंग घेऊन जर मृत्यू आला, हे करायचंय ते करायचंय ते करायचंय ते करायचंय, पुढे काय होणार? आशा तृष्णा इच्छा घेऊन ही सर्व रजोगुणी जीव धनंजया. मेंटल बॉडी इमोशनल बॉडी सगळं प्लॅनिंग सगळं घेऊन उराशी जीव सोडणार, आत्म्याबरोबर पुढच्या प्रवासाला जाणार. मानुषी योनीत पुन्हा पावे जन्म करावया कर्म तैसेची ते. आणि त्यामुळे मग तसंच घराणं, तसंच मायबाप, तसंच एन्व्हायरमेंट प्लॅनिंग करून येणार. कारण इथे इच्छा तृष्णा आणि आशा ऑलरेडी आहेत पेनड्राईव्ह मध्ये. कारण शरीर, कॉझल बॉडी, त्याच्यात घेऊनच तो मेलेला आहे. त्यामुळे तसं एन्व्हायरमेंट शोधणार आणि तिथे जन्माला येणार. मानुषी योनीत पुन्हा पावे जन्म करावया कर्म तैसेची ते. राजमंदिरात सुखे बैसो रंक तरी काय भिक चुके त्यासी. असो समर्थाच्या वरातीचे घोडे तरी करबाडे चुकती ना. म्हणून या जेथे विसावा नाहीच कर्माचा ऐसाच व्याप ज्यांचा. तयाच्या पंक्तीस झुंपीला जो जाय काय सांगू फार सांगू काय धनुर्धरा. रजाची या डोही ऐसा पुढे तया कर्मा सक्ताची या कुळी जन्म. घर असं कुळ कसं पाहिजे मग? कर्मासक्त, कर्म करण्यात आसक्ती असलेलं कुळ पाहिजे, घराणं. तिथेच तो जन्म घेईल.
बरोबर. आता रजसत्व दोन्हीही गिळून पावे तमोगुण उत्कर्षाते. तेव्हा अंतर्बाह्य लक्षणे जी देही सांगू ऐकतीही एकचित्ते. आता तमोगुण. अमावस्या रात्री रविचंद्रहीन तैसे ते जैसे ते गगन तमोमय तैसे सर्वथैव तयाचे गमन अज्ञाने भरोन जाय पार्था. लोपे सारासार विचाराची शक्ती अल्पहीन स्फूर्ती अंतरात. सारासार विचार बुद्धी नाही, विवेक नाही, कारण अज्ञान आहे, प्रकाशच नाहीये. चित्त ही उजाड मती होय जड कायसा दगड तिज पुढे. माझे अविवेक अंतर्बाह्य देही होय स्मृतीची ही वाताहत. मग मूर्खत्वाची एक देव घेव बद्ध होता जीव तमोगुणे. पार्था निरंतर नाचे अनाचार इंद्रिया समोर तयाची या. तयाची अचित्ता आवडे दुष्कर्म उल्हासे आजन्म तेच करी. घुबडासी जैसे अंधारीच दिसे तैसा तैसे तया पिसे निषिद्धाचे. घुबडाला जसं अंधारात दिसतं तसं ह्या माणसाला पण निषिद्ध गोष्टी करायला आवडतात. विचित्र विचित्र गोष्टी ज्या शास्त्रामध्ये मानल्या नाही आहेत, अमान्य आहेत, अशा गोष्टी करायला आवडतात. निंद्यकर्मी ऐसी उत्कटेच्छा जेथे धाव घेती तेथे इंद्रियेही. बडबडू लागे सन्निपाताविना झिंगे मद्यपाना वाचोनी तो. प्रेमा विण वेडा भुलोनिया जाय तैसी स्थिती होय तयाची गा. चित्त तरी गेले ठिकाणावरून परी ते उन्मन नव्हे साच. होनी उन्मत्त ऐसा मोहाधीन करी रात्रंदिन अनाचार. काय सांगू फार लक्षणे ही जाण पोषी तमोगुण निजबळे. ऐशा स्थिती माझी जरी मृत्यू घडे तरी सवे जोडे सर्व हिते. जे आयुष्यभर केलं ते सगळं त्या टू व्हेकल्स बरोबर सोल बरोबर पझल बॉडीतनं वापस जाणार आहे आणि तेच कारण घेऊन तो जन्माला येणार. राई राई पण बीजी साठवून अंगात सांडोन जाय जरी तरी तेची बीज अंकुरता साच होय राईचेच झाड पुन्हा. जे जे घेऊन गेला सीड मध्ये तेच उगवणार ना झाड. आपण मागच्या वेळेलाच बघितलं बीज. नातरी दीपाशी पाजळोनी अग्नी सर्वथा विझोनी गेला जरी तरी तया दीपी अस्तित्व तयाचे परिपूर्ण साचे नसे काय. म्हणून संकल्प तमोगुणयुक्त आणि देह पात घडे जरी तरी जीवा लागी पार्था निस्संदेह पुन्हा तमोदेह घेणे पडे. तमानंतर पुन्हा तमोदेहच येतो, कारण आपण पाहतोच आहोत जे घेऊन जाणार तेच घेऊन वापस येणार. बहु बोलू काय तमोवृद्धी होय आणि देह जाय जरी पार्था. तरी पशु पक्षी कृमी कीटकांचा ना तरी वृक्षाचा जन्म जीवा. काय होतो जन्म? पशु पक्षी कृमी कीटकांचा, वृक्षाचा जन्म येतो, अशी त्यांची अवस्था होते. कर्मण सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. ह्याचीसाठी जे जे सत्वगुणयुक्त सर्व ते सुकृत वेदवाक्ये म्हणून त्या पुण्य सुख ज्ञान फळ सात्विक सरळ लोकोत्तर. दिसावया रम्य कडू वृंदावने तैसी रजोगुणे होती जीजी. तिथी सर्व कर्मे दाखवून सुख दुःख रूप देख फळ देती. नातरी निंबोळ्या दिसाया सुंदर अंतरी जहर परिजैसे तैसी जी जी कर्मे रजोगुणे उत्पन्न जाणती दारुण दुःखदायी. कारण रजोगुणामध्ये संकल्प आहे ना, कर्म करण्याची इच्छा आहे, इंटेन्शन आहे, संकल्प आहे. त्यामुळे ते दुःख, संकल्प आहे म्हणजे सुख आणि दुःख आलं तिथे. कारण संकल्प पूर्ण झाला की सुख होणार आणि नाही झाला तर दुःख होणार. त्यामुळे ते सुखाच्या आणि दुःखाच्या आधारावर आहे. नातरी निंबोळ्या दिसाया सुंदर अंतरी जहर परिजैसे तैसी जी जी कर्मे रजोगुणोत्पन्न जाणती दारुण दुःखदायी. विषांकुरा जैसे विष हेची फळ येतसे केवळ धनुर्धरा. तैसे जे जे कर्म तमो गुणोत्पन्न तयाचे अज्ञान हेची फळ. आणि विषाच्या विषारी झाडाला विषारीच फळं लागणार.
तसं तमोगुणातनं तमोगुणच उत्पन्न होणार, अज्ञान असणार पूर्ण तिथे. तिथून वेगळी एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही आपण. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो तान ज्ञानमेव च. जैसा दीनमाना सूर्यनारायण सत्वची कारण तैसे ज्ञाना. निज स्वरूपाचे जैसे विस्मरण होतसे कारण जीवदशे. आता जेव्हा आपल्याला बघा असं पण बघायला मिळतं, आपल्या स्वतःमध्ये पण कधी कधी जाणवतं किंवा एखाद्यामध्ये बघायला मिळतं की बाहेर आळस आहे शरीराला, फिजिकल बॉडीला, पण मन जे आहे, मेंटल बॉडी आहे, ती उच्च ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करत असतं. जे मेंटल बॉडीला ते सुखावह वाटतं ज्ञान संपादन करणं. बाहेरचे फिजिकली ऍक्टिव्ह नाहीये, कळतंय? तर ते अशी आपली व्हेकल्स सुद्धा वेगळ्या वेगळ्या गुणांनी व्याप्त असू शकतात. जैसा दिनमान, आणि मग त्यामुळे काय होईल, मेंटल बॉडी सत्वगुणी असल्यामुळे आपोआपच चाहे शरीर, फिजिकल बॉडी जर रजोगुणी असली, कर्मामध्ये व्याप्त असली, तरी विचारांमध्ये सतत सत्वगुण असल्यामुळे, ज्ञानाचा प्रकाश असल्यामुळे अर्थातच जाणार कोण आहे आत्म्याबरोबर? मेंटल बॉडीचे एलिमेंट्स जाणार आहेत. त्यामुळे पुढचा जन्म चांगल्या ह्याच्यामध्येच येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कळतंय? तर ते तिन्ही व्हेकल्स आपली कुठल्या स्टेजमध्ये आहेत हे नीट पाहणं फार आवश्यक आहे. अगदी शरीरानं अगदी बसतोय, देवपूजा करतोय, सगळं करतोय, शरीर अगदी सात्विक गुणी आहे, वाईट जास्त जास्त कर्मामध्ये नाही, जास्त तामसिक नाही, पण मनामध्ये मात्र काहीतरी भलते सलतेच विचार येतात. मन कुठेतरी कामिक ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे, कामवासनांमध्ये, म्हणजे ते रजोगुणी आहे, ज्याला उपभोगावं वाटतंय, पण शरीर मात्र देवधर्म पूजा करतायत. पण मग काय होणार आहे? इथे उलट होणार आहे. इथे मेंटल बॉडी रजोगुणी असल्यामुळे पुन्हा जन्म रजोगुणात येणार. चाहे जन्मभर शरीरानं किती पूजा अर्चा आणि धर्म करा, काही उपयोग नाही. मेंटल बॉडी विचार काय करत होती? वासनांचे. शरीराला सुख कसं मिळवू, कुठल्या वासना पूर्ण करवून घेऊ, कशात मन रमतंय, कळलं? तर त्यामुळे याचा नीट अभ्यास करावा लागेल की आपल्यामध्ये नक्की कुठल्या कुठल्या एनर्जीज आहेत आणि किती पर्सेंटेजनी आहेत आणि प्राबल्य कोणाचं आहे. तैसा रजोगुण धनंजया जाणं होतसे कारण लोभा लागी. त्याच परी मोह प्रमाद अज्ञान इत्यादी मलिन दोष संघ. तम हेची मूळ सयाचे सर्वथा जाण बुद्धिमंता धनंजया. तळहाती जैसा आवळा घेऊनी सर्वही बाजूंनी दाखवावा. विचाराच्या डोळा तैसे भिन्न भिन्न येथे तिन्ही गुण दाखविले. व्यवस्थित सगळ्या अँगलनी आपल्याला पूर्ण ज्ञान दिलं त्यांनी, पूर्ण तिन्ही गुणांचं. तव कळवाले रजतमो गुण सर्वथा कारण पतनासी. एक सत्वगुण ज्ञान सुखदाता जाण पंडुसुता सुनिश्चये. म्हणून या चौथी जैसी ज्ञान भक्ती सर्व त्यागे घेती ज्ञानी लोक. तैसी आमरण सत्वगुण वृत्ती अंगी बाणविती कोणी एक. आणि म्हणून सत्वगुणाची व्याप्ती जास्त असली पाहिजे, बॅलन्स आवश्यक आहे, पण सत्वगुण पुढं होऊन आपल्यामध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे, आपल्या तिन्ही व्हेकल्स मध्ये अर्थातच. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. ऐसा सत्वोत्कर्ष बाणे जया अंगी तया तनु त्यागी स्वर्ग भोग. त्याच परी जाण पार्था रजोगुण देही आमरण पोषितीचे. देहांती ते पुन्हा मानव होऊन येती परतोन मृत्यूलोकी. मग सुख दुःख कालवोनी भात एकाची ताटात देहाची या. लागे तेची अन्न करावे सेवन चुके ना मरण जेथे पार्था. देही तमोगुण होय वर्धमान आणिक मरण आले जरी. तरी तया जीवा सुनिश्चये जाण दिले आमंत्रण दुर्गतीने.
एवं आत्माची या सत्ता मात्रे देख कैसे सत्वाधिक तिन्ही गुण ऊर्ध्व मध्य अधो गतीसी कारण ते तुझ संपूर्ण सांगितले. ऊर्ध्व गती आपल्याला सत्वगुण देतो, मध्यम गती आपल्याला रजोगुण देतो आणि अधोगती माणसाची तमस गुणांमुळे होते. आत्मा आत्म्या ठाई संपूर्णत्वे असे आत्मपणे वसे निरंतर परिस्वरूपाचा पडता विसर करोनी स्वीकार त्रिगुणांचा. जेव्हा स्वरूपाचा आत्म्याला विसर पडतो की मी आत्मा आहे आणि तो तीन देहांना, लोअर व्हेकल्सना, मायाला, प्रकृतीला आणि त्रिगुणांना स्वीकारतो, तिला आपलंस करतो, तीच तीच तिचं स्वरूपच माझं खरं स्वरूप आहे असं मानतो, तेव्हा त्रिगुणांचा प्रभाव वाढतो. आत्मा आरूढ असेल तर अर्थातच सात्विक गुण प्रबळ होऊन तामसिक आणि राजसिक गुण कंट्रोलमध्ये येणार, बॅलन्स स्टेटमध्ये. जया गुणांचे जे विशेष लक्षण तैसेची वर्तन करू लागे. आणि मग आत्मा आरूढ असेल तर त्याप्रमाणे मग तो शरीराला तिन्ही व्हेकल्स त्याची वागणार. निज राज्यावरी विपक्षाची स्वारी आली ऐसे जरी पाहे स्वप्नी तरी त्या राजाचे राजत्व न जाय हार जीत काय मग गैची. तो विसरणार नाही की मी आत्मस्थितीत आहे, स्वप्नामध्ये पण त्याला विसर पडणार नाही. स्वप्न म्हणजे जीवन. हे जीवन एखाद्या स्वप्नासारखं आहे, आपण जगत असतो त्याच्यात आपल्याला आपल्या आत्मपणाचा विसर पडला की आपण वेड्यासारखं स्वप्न बघितल्यासारखं जगतो, भूल होऊन आपल्याला. पण आपलं सत्य स्वरूप आपल्याला लक्षात असेल तर आपण या जीवन स्वरूपी स्वप्नामध्ये सुद्धा राजासारखेच जगू, स्वतःच आत्मपण न विसरता. तरी त्या राजाचे राजत्व न जाय हार जीत काय मग कैची. तैसा ऊर्ध्वाधिक गुण वृत्तीभेद परी आत्मा शुद्ध स्वरूपेची. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति गणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधिगच्छति. असो बोलणे हे आता प्रस्तुत नको, ऐसे नको येथ मानुपार्थ. ऐक ऐक सावधान तुझ सारभूत मागील सिद्धांत पुन्हा सांगू. देहाचे निमित्त करोनी हे गुण निपजती जाण स्वभावेची. जैसा काष्ठाकारे अग्नी अवतरे तैसा किंवा वृक्षाकारे भूमिरस किंवा दह्याची आमिषे दूधक जैसे प्रकटे की उसे गोडी जैसी. तैसे स्थूल सूक्ष्म देह मिशे जाण अर्जुना त्रिगुण प्रकटता. जीवासी बंधन घडे ऐसे वाटे परी ऐक मोठे नवल है. न मोडे जीवाचे नित्य मुक्तपण एवढे बंधन असोनीही. स्वभावानुसार देही व्यवहार करती साचार त्रिगुण है. पर तरी आत्मयाची गुणातीत स्थिती ढळे ना किरीटी अणुमात्र. ऐसे जे सहज अखंड संपूर्ण असे मुक्तपण आत्मयाचे. आत्म्याला स्वतःची अवस्था माहीत असली तरी आपले, पुन्हा बघा सांगितलं इथे, तैसे स्थूल सूक्ष्म देह मिशे अर्जुना त्रिगुण त्रिगुण प्रकटता, म्हणजे सूक्ष्म दोन्ही सूक्ष्म देह आणि स्थूल देह असे तीन लोअर व्हेकल्स, तिघांना त्रिगुण आहेत आपले आपले. पण आत्म्याला त्याचा आत्मा पण माहीत असणं, परमात्म स्वरूप माहीत असणं, त्यांनी अशा त्रिगुण असण्याने काही फरक नाही पडत मग. कारण आत्मा नित्यमुक्त आहे, त्या तो बंधनात अडकू शकत नाही जीवाच्या, शरीरांच्या, लोअर व्हेकल्सच्या, कारण तो नित्यमुक्त आहे हे त्याला माहिती आहे. स्वभावानुसार देही व्यवहार करीती साचार त्रिगुण आहे. मग ते त्रिगुण असले का घाबरायचं कारण नाहीये, कारण आत्मा आरूढ असतो तिथे. जसं एखादा आपल्याला बघायला मिळतात की एखादा आता ते दुर्वासा मुनी होते, संताप होता भयंकर, त्यांच्यात तापट होते ते. मग तापटपणामध्ये कधी कधी त्यांचा विवेक हे व्हायचा आणि शाप देऊन मोकळे व्हायचे. पण मग ते ते तर उच्च श्रेणीचे ऋषी मुनी होते. मग ते उलट मग काय व्हायचं, स्वतः त्यांचा आत्मा काबूत असल्यामुळे त्यांच्या दिलेल्या शापाला उत्तमरित्या देव वापरत होते त्रिदेव. कळतंय का? तर त्यामुळे आत्मा जेव्हा तुमचा आरूढ असतो
मग चाहे त्याच्यामध्ये तिन्ही गुण कसेही का असेनात काही फरक पडत नाही, कारण आत्मा त्यांना बॅलन्स ठेवत असतो. ही महत्वाची गोष्ट आहे. आत्मा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवतो, त्यांना लिमिटेशन मध्ये टाकतो. रजोगुणच आहे, तमोगुणच आहे. आपल्याला कितीतरी ऋषीमुनी तापट असल्याचे दिसतात, पण त्या घटनेच्या मागे पण काहीतरी वापर केलेला असायचा. शाप देतात. तर अशा पद्धतीनं ना आत्मा प्रभुत्व त्याचं आत्म्याचं पाहिजे आपल्या आतमध्ये कायम. आत्मा मुक्त पाहिजे, स्वतः तो आरूढ पाहिजे, आत्मा पुढे पाहिजे आणि हे तीन गुण मागे पाहिजेत. मग काहीही चिंता करण्याचं कारण नाही. स्वभावानुसार देही व्यवहार करती साचार त्रिगुण आहे. तरी आत्मयाची गुणातीत स्थिती ढळे ना किरीटी अनुमात्र. आत्म्यावर काही एकही काय म्हणतात ना, हे ओरखडा उठवू शकत नाही. ते तीन गुण असले तरी. त्याची सांगू आता धनंजया तुझ, होसी ज्ञानांबुज विरेफ तू. चैतन्य जे गुणी नव्हे गुणा जोगे, ऐसे तुझ मागे सांगितले. तेवीची हे येथे तुझ सांगू स्पष्ट, देवोनिया चित्त ऐक आता. पावता जागृती स्वप्न हा आभास, ऐसे प्रत्ययास येई जैसे. तैसे ज्ञानबोधे गुणाभासाहून, आत्मतत्व भिन्न ऐसे कळे. किंवा उभा कोणी नदी तटी राहे, जळी पाहत आहे आपणा ते, तव तया लागी तरंगा गणिक, भासती अनेक प्रतिबिंबे. किंवा नट जैसा घेई सोंगे नाना, परी विसरैना आपणासी. तैसेची आपण वेगळे राहून, पाहावे त्रिगुण साक्षीत्वाने. आपण जेव्हा आरूढ असतो, आत्मा आरूढ असतो, तेव्हा तो तिन्ही व्हेकल्सना व्यवस्थित साक्षीभूत राहून बघत असतो. तो ऑब्झर्वर असतो. माझं शरीर काय करतंय, जड शरीर म्हणजे देह, फिजिकल बॉडी कशी वागतीये, अच्छा आळशी आहे. मन काय करतंय, आपली इमोशनल बॉडी काय करते, हे तो तिन्ही बॉडीजना तो ऑब्झर्वर बनून बघत असतो, साक्षीभूत असतो आणि अकर्ता असतो. त्या तिन्ही व्हेकल्सना तो वापरतो, पण करूनही कर्म तो अकर्ता राहतो, सेपरेट राहतो. किंवा राहे जैसे अलिप्त गगन, धरोनी ही तीन ऋतू लागी. तैसे तिन्ही गुण करोनी धारण, राहे तयाहून वेगळे जे. आपुल्याची ठाई स्वयंसिद्ध असे, सोहम भावे वसे अंतरात. अंतरात सोहम, मीच तो आहे, मी परब्रह्म तत्व आहे, मी आणि तो एकच आहे. आम्ही काय म्हणतो आपण, अद्वैत अद्वैत स्थितीत आत्मा जेव्हा असतो, माझ्यापेक्षा परमात्मा वेगळा नाही आणि मी परमात्म्याहून वेगळा नाही, या स्थितीत जेव्हा अंतरंग स्थिती असते, तेव्हा तो व्यवस्थितपणे तिन्ही गुणांना असलेल्या शरीरांना व्यवस्थित हँडल करू शकतो, स्वयंसिद्ध असतो तो सोहम भावामध्ये. तेथोनी पाहता मग पंडुसुता म्हणे अकर्ता साक्षीभूत. सर्व ही कर्मासी गुणची कारण, राहे उदासीन जाणो नाहीये. सत्वाधिक भेदी कर्माचा विस्तार, सर्व तो विकार गुणांचाच. वना माझी ऋतू वसंत जो जैसा, वनश्री विलासा हेतू होय. तैसा गुणांची या विकारा कारण, असो निमी पूर्ण उदासीन. किंवा तारकांनी लोकोनिया जावे, उद्दीपित व्हावे सूर्यकांते. पद्मे विकासावे तमे हार पावे, होय हे आघवे सूर्योदयी. आणि मग त्याला माहितीये की मी ह्याच्यापासून वेगळा आहे, तर कर्म करण्यासाठी रजोगुण हवा, भक्तीसाठी सत्वगुण हवा आणि कधी आवश्यक असलेला संताप असण्यासाठी सुद्धा तमोगुण हवा. हे त्याला पूर्ण माहिती आहे आणि या सगळ्यापासून तो विकारांचा वापर करून तो उदासीन राहतो आणि पूर्णपणे सुंदररित्या ते व्यक्तिमत्व आत्मारूढ राहून आत्म्याला पुढे ठेवून जगताना दिसतं आपल्याला. आणि आपल्याला ते तिन्ही गुण त्याच्यामध्ये दिसतात मग. किंवा तारकानी लोपोनिया जावे, उद्दीपित व्हावे सूर्यकांते. पद्मे विकासावे तमे हार पावे, होय हे आघवे सूर्योदयी.
परी त्या सर्वांसी आपण कारण ऐसे नाही भान सूर्या लागी. साक्षीत्वे तो साक्षीत्वे मी तैसा देही राहे जाण. करता होन सत्ता रूप. सत्ता कोणाची आहे? कर्त्याची, परमात्म्याची, परब्रह्माची, ब्रह्मस्वरूपाची. असा भाव असतो पूर्ण. गुणाते देखे मी गुणप्रकाशक होनी पोषक गुणतेचा. गुणांचा निरास होताची साचार उरे जे का सार तेही मीच. ऊर्ध्वपंथे तया गुणातीतपण जया लागी ज्ञान होय ऐसे होय. पंथे म्हणजे उच्च स्थानांच्या मार्गाने, वरच्या मार्गाने. म्हणजे आता मगाशीच सांगितलं, रजोगुणी म्हणजे वासनांनी पूर्णपणे बळावलेला, त्याला प्रत्येक कर्म करावं वाटतं आणि तो इंद्रियांच्या अधीन असतो, रजोगुणी. आता ऊर्ध्व मार्गी आपली, मागे मी सांगितलं होतं, आपली सेक्स एनर्जी जी आहे ती खूप जास्त पॉवरफुल एनर्जी आहे, आपल्या शरीरातली हायेस्ट मोस्ट पॉवरफुल एनर्जी आहे. ती ऊर्ध्व मार्गी केल्यानंतर तीच एनर्जी ध्यानामध्ये यूज करता येते आणि मुक्तीमध्ये यूज करता येते. कॉन्सन्ट्रेशन, इंटेलिजन्स, ह्याच्यामध्ये तीच एनर्जी वापरली जाते. तर हे जेव्हा आपला आत्मा आरूढ असतो आणि हे तीन गुण आपल्या कंट्रोलमध्ये असतात आत्म्याच्या, तेव्हा तीच एनर्जी, रजोगुणी एनर्जी, तो ऊर्ध्वरूप फिरवून त्याला गुणातीतपण जया लागी ज्ञान ऐसे होय. तो गुणातीत असलेला आत्मा ज्ञान संपन्न असं जीवन जगतो, ऊर्ध्व पंथानी सर्व एनर्जी फिरवून, ऊर्ध्व मार्गाने. आणि म्हणून त्याचं महत्व आहे. पण आत्मा तिथे आरूढ आहे हे विसरून चालणार नाही. आपण इथे थांबूया. 20वा श्लोक आहे.